अरे थांबा 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 थांबा, पहिल्यापासून दे का, पूर्ण ब्लॉग दे का पहिलेपासून. अभी मजा आएगा ना भिडो. हाय गाईज, आज आपले जावांचे सारणखेडा तर आपले मित्रमंडळी लागेले आपला घर. दे का आपला घरी संदेशले चहा मी पाजी दिनी पहिले आणि भाऊ आहे आपले वाड्डे किराणतात बाहेर. आहे आपली गाडी आहे, आपला ड्रायव्हर आहे, आपली बाकीनी मंडळी. चला तर मग आता रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे ना बोलिंग तर गम लागे आमले आठी. एक मिनट तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. अभी मजा आएगा ना भिडो. मित्रासोबत बाहेर फिरायला गौत भाऊ आणि एन्जॉय कराने असं कधी होईना का. तर मग आपला राकेश भाऊ म्हणता की आम्ही ही राहणूत का नाही भाऊ. अरे भाऊ सर्व ही राहणार म्हणतं. हा आपला मोठा भाऊ आहे भाऊ दिगंबर वाघ. हा आपला खास एकदम आपला बरोबर पहिलीपासून तर 12वी पर्यंत आपला सोबत होता आणि अजून पण आपला सोबतच आहे. आणि जो भाऊ आहे तो आपला राज सोंदाने. आपला मामाना पोऱ्या लागत भाऊ, पण आम्ही सर्व त्याला भाऊ सारखाच समजतात. आणि आई त्यांना काकानी गाडी होती इको, आम्ही तिनं मग जाई राहिनो जाते. आपली बाकीनी मंडळी फुल एन्जॉय करा. त्यात गाणं मिनात चालू होतात भाऊ टेप मा. दे का आता आपण ही लागून गावपासून 4 किलोमीटर अंतरवर हौशा आपला धुळे टू चाळीसगाव हवे आपण लिहिणे ना भाऊ. मग आता धुळाकडे मारा ना आपला राजभाऊ निट्टन आता चाललो होता आपण लिहिणी ना भाऊ. मग धुळाकडे राजले सांगे राह तू की राज आपण कितला तास मग पोहोचतो. राज म्हणे आता तर आपण लागणूच रस्ताले, रस्ता पुढे चांगला राहणार तर लवकरच पोहोची जातो. चलो लागणार ना भाऊ. मग आपले पहिला टोल तर आपण लावूया त्या गाडीना मागे. तर राजले म्हणतं आपला फास्टॅग मा बॅलन्स आहे का. राज म्हणे शे भाऊ. तोपर्यंत गाडी पुढे लागणे पण डायरेक्ट बंपर गाडीवर सोड देईन तर तिथे पण आम्ही थोडंसं लागणं भाऊ. चढून थोडासा पुढे होऊन आणि मग दिगंबर भाऊ आपले ते काय म्हणता की बँड गाडी ते काय म्हणतात. दिगंबर भाऊले म्हणतं शेतला पाटर सुद्धा चालू करतो नको म्हणे. हाती या बँडना ट्रेंड चालणे की आता तर बँड सर्व आई सर्व बनतच. हा ते पण आयशे भाऊ नरवाळ. तर मग नरवाळ म्हणते की ना आपण महाराष्ट्र मोठी छत्रपती शिवाजी महाराज नव्हते भाऊ. पवसनूत ना भाऊ. मग आता 40गाव धुळे चौपुलीवर आणि राजले म्हणतं पोलीस सिटी पोलीस तर नाही ना भाऊ. आता आपण पुढे 3 जणी बसेल येतात. राज म्हणे अरे भाऊ सिटी पोलीस आहे म्हणे. तोपर्यंत लाईना भाऊ राजभाऊनी गाडी साईडले. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अभी मजा आएगा ना भिडो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? बैगन. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा का पोलीस मामा मुसके बांधले. कोण काय असं पण आहे गाडी ना थांबतच नाही पण. गया मामा गया मामा.
मामा गया बाबा वाला सीट बेल्ट मामा तर हा आपला ड्रायव्हर म्हणजे फ्रेंड पण गाडीच आपली तर काय अरे तो चलो भैया देखो अपने गजानन बॅन टिंकी क्या बात कर रहे हैं मामा येईल त्यांनी विवाह कर देत बस ना बोट दिगंबर भाऊ कोण आहे? तर मग चला त्यांनी निघणूत आपण आपला तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं एन्जॉय करत करत आणि काय थोडा टाइम सावध खेळा म्हणजे अजून बराच टाइम लगेच थोडा टाइम हौशे सोनगिर उनुदबो सोनगिरणा टोल पान हौशे सोनगिरणा टोल तो पहिला टोल होता तो गरतार बाडी नाव होता आणि हौशे आपला सोनगिरणा टोल आणि आपण टोल पास जाय का राजबाऊले म्हणतं गाडी साईडला लाव आते ना पाय पण अवघडी घ्यात म्हणतं थोडं मोकळे मी काही होऊ दे म्हणतं तर मग टोल पास होय ना का गाडी साईडले लावू म्हणतं मग लावी ना भाऊ आपला भाऊनी गाडी साईडले लागणार ना भाऊ मग सर्व फोटोशूट करायले ना भाऊ लागणार ना भाऊ मग सर्वजण फोटोशूट करायले तोपर्यंत तरी तेच लगेच म्हणे दिगंबर भाऊ पहिले मना फक्त फोटो काढायसाठी दुसरं काही नाही एवढा बाळ लोकेशनवर गाडी सांभाळलेली होती आणि डान्स होणार नाही असं कधी वेगळा लावा ना मग आपला खानदेशी दणका अभी मजा आएगा ना भिड़ो. पुलनं काम चालू आहे पुलावरच्या लेस एनर्जी ड्रिंक लिहिली द्या भाऊ आपली गाडी उभी गाणं पण वाजायचे आणि मग तुम्हाला भाऊ तर फुल एन्जॉय करा ना आता मग राहिलं आपलं खानदेशी सॉन्ग तर मग आपला राजभाऊ पण लावला आता राहिलं भाऊ फक्त 16 किलोमीटर सारनखेड मॅप लाईलेले आता तर मग पब्लिक आपला होता पार्ट 1 सारनखेडा यात्राना पार्ट 2 देखा नाशीन तर शुभम कोळी 1137 या चॅनल जा आणि नक्की पार्ट 2 देखा.